इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपणा सर्वांचे स्वागत करते. आज आपण कविता 13वी तिफन या कवितेचा दुसरा भाग अभ्यासत आहोत. चला, वेळ झाली आहे आता कविता वाचण्याची. मनातल्या मनात कविता वाचून घ्यायची आहे. झाली वाचून? नीट वाचा, कारण प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत आपल्याला. मला वाटतं कविता वाचून झाली असेल. आता वेळ आहे प्रश्न उत्तरांची. नमुना 1. प्रश्न पहिला अ. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. त्यातला कृती 1 आकलन कृती आहे. प्रश्न दिलेला आहे, खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द द्या. त्यातला पहिला प्रश्न आहे, पेरणीसाठी लागणारे बियाणे. काय आहे बरं पेरणीसाठी लागणारं बियाणं? काय शब्द आलाय त्याला? बघा बरं. मिळालं उत्तर? मिळालं? काकरात बिजवाई जसं हासर चांदणं, बरोबर असा शब्द आलाय. मग उत्तर आहे पेरणीसाठी लागणारं बियाणं. या शब्दसमूहाला कवितेत आलेला शब्द म्हणजे बिजवाई. हां, आता दुसरा प्रश्न बघूया. शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार. कुठलं अवजार आहे? बघा कवितेच्या पहिल्या ओळीमध्येच आलेला आहे शब्द. 3 सळ्या असलेलं असं. बरोबर उत्तर आहे तिफन. तिफन. आता दुसरा प्रश्न आहे, आकृतिबंध पूर्ण करा. त्यामध्ये प्रश्न विचारला आहे, शेतकरी काळ्या जमिनीत तिफन चालवत असताना आता वीज काय करते आणि ढग काय करते? बघा बरं उत्तर काय आहे. वीज काय करते? विजेला शब्द कवितेमध्ये इज आलेला आहे. बघा काय आलंय उत्तर? इज नाचते थैथय. आणि ढग काय दिलंय? ढग ढोल वाजवते. मग उत्तर मिळालं आपल्याला. मग वीज काय लिहिणार तुम्ही? थैथय नाचते आणि ढग ढोल वाजवतात. बरोबर. चला आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. कृती 2 आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. त्यातला पहिला प्रश्न विचारला आहे, कोण रडत आहे? कोण रडत आहे? बघा बरं. उत्तर शोधा कवितेमध्ये. कविता समोरच आहे तुमच्या. कोण रडत आहे? मिळालं उत्तर. बघा पहिल्याच कडव्यामध्ये आहे, झोई काठीला टांगते त्यात तानुल
लळते. लळते म्हणजे रडते. कोण रडतंय? तानुलं. हां, मग तानुलं हाच शब्द लिहायचा आहे. तानुलं म्हणजे कोण? छोटं बाळ. मग उत्तर असं येईल. एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे, एका मार्कांसाठी आहे. त्यामुळे उत्तर पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे. तानुलं रडत आहे. हं? आता आपण दुसरा प्रश्न बघूया. शेतात पेरलेलं धान्य कवीला कसं वाटतं आहे? कसं वाटतंय? बघा बरं उत्तरात काय येईल? काय येऊ शकतं उत्तर? मिळालं. शेतात पेरलेलं धान्य कवीला कसं वाटतंय? जणू काही बघा दुसऱ्या कडव्यात पहिली ओळ दिली आहे. काकर आतं बिजवाई जसं हासरत चांदणं. चांदणं म्हणजे चांदणं. मग उत्तर काय येईल? शेतात पेरलेलं धान्य कवीला कसं वाटतंय? तर शेतात पेरलेलं धान्य कवीला जणू हसरत चांदणं वाटत आहे, असं याचं उत्तर अपेक्षित आहे. आता दुसरा प्रश्न. खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा. आणि ओळ दिलेली आहे, काकर आतं बिजवाई जसं हासरत चांदणं. आता हे किती मार्कांसाठी दिलं आहे बघा? एका मार्कांसाठी. मग उत्तर काय? तेवढंच लिहायचं. म्हणजे जेवढं विचारलेली ओळ आहे तेवढ्याचीच लिहायची. तर उत्तर काय येणार? काकर आतं बिजवाई जसं हासरत चांदणं. म्हणजे ज्याप्रमाणे आकाशात चांदणं चमकतं तसंच शेतकऱ्याच्या शेतात पेरलेलं बियाणं चमकत आहे, अशी ही संकल्पना आहे. आता हे लिहून घ्या तुम्ही जरा, कारण हे वेगळं उत्तर नाही आहे. हां, हे पटकन लिहून घ्या. चला मी डिक्टेट करते. ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे आकाशात ज्याप्रमाणे आकाशात चांदणं ज्याप्रमाणे आकाशात चांदणं चमकतं. चांदणं णवर पुन्हा अनुस्वार द्यायचा आणि चमकतं चमकतंवर पण वरती अनुस्वार द्यायचा. ज्याप्रमाणे आकाशात चांदणं चमकतं तसंच, आता तसंच चवर पण अनुस्वार, तसंच शेतकऱ्याच्या शेतात तसंच शेतकऱ्याच्या शेतात पेरलेलं लवर अनुस्वार, तसंच शेतकऱ्याच्या शेतात पेरलेलं बियाणं, बियाणाचं बी पहिला येणार, बियाणं चमकत आहे. उत्तर कसं आलं? ज्याप्रमाणे आकाशात चांदणं चमकतं तसंच शेतकऱ्याच्या शेतात पेरलेलं बियाणं चमकत आहे. झालं उत्तर पूर्ण. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कृती 3 कवितेतील शब्दार्थ. आता त्यामध्ये पहिला प्रश्न काय विचारला आहे? प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. आता बघा शब्द दिलेले आहेत 4. काया, जोळीले, लळते आणि झोई. आता हे शब्द कुठले आहेत? शुद्ध मराठीतले नाही आहेत. अर्थातच ही कविता कुठल्या भाषेतली आहे सांगितलं मी सुरुवातीला? वऱ्हाडी भाषेतली. त्यामुळे हे जे शब्द आहेत कवितेतले हे वऱ्हाडी भाषेतले आहेत. आणि या वऱ्हाडी भाषेतल्या शब्दांचा आपल्याला मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये काय लिहायचं आहे? अर्थ लिहायचा आहे. तो लिहून घ्या. काया, काया म्हणजे काय? काळ्या. लिहा, काळ्या. दुसरा आहे जोळीले. जोळीले म्हणजे जोडीने. जोडीने, डी दुसरा. हां, जोडीने. आता तिसरा आहे. तिसरा काय विचारते? लळते. लळते म्हणजे रडते. रडते लिहून घ्या, रडते. आणि चौथा आहे झोई. झोई म्हणजे झोळी. दुसरी वेलांटी. झोळी म्हणजे लहान मुलांना झोपण्यासाठी जो छोटासा पाळणा असतो त्याला झोळी असं म्हटलं जातं. झालं. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कृती 4 काव्य सौंदर्य.
आता त्यासाठी प्रश्न दिलाय, खालील काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. आता त्यातलं भावसौंदर्य स्पष्ट करायचं आहे. मुलांनो, हा प्रश्न तुम्ही वर्कबुकमध्ये बघत असाल तर त्याला 2 गुण दिलेले आहेत आणि वाक्य एकच दिलेलं आहे, काया ढेकळत डोया हिरवं सपानं पाहेते. तर ती प्रिंटिंग मिस्टेक आहे. त्याच्या अगोदर एक वाक्य आहे, पाणी भिजलं ढेकुलं लोणी पायाले वाटते. ते वाक्य तिकडे ॲड करून घ्या. कारण काव्य सौंदर्य किंवा भावसौंदर्य जेव्हा तुम्हाला विचारलं होतं तर 2 मार्कांसाठी असतं आणि मग त्यासाठी 2 ओळी दिलेल्या असतात. तर ते चुकून एकच ओळ दिलेली आहे. त्यामुळे पाणी भिजलं ढेकुलं लोणी पायाले वाटते हे वाक्य वरती ॲड करा आणि मग आपण भावसौंदर्य बघूया. लिहिलं का वाक्य? परीक्षेत हे सगळं विचारलं जाणार आहे, त्यामुळे नीट लक्ष देऊन करा सगळं काम. लिहिलं, पाणी भिजलं ढेकुलं लोणी पायाले वाटते आणि मग त्याच्या खालती ओळ येईल, काळ्या ढेकळात डोया हिरवं सपानं पाहेते. भिजलं म्हणजे काय? ओलं झालं. ढेकूल म्हणजे काय? मातीचा घट्ट तुकडा किंवा ते मातीचं ढेकळ ज्याच्यामध्ये पाणी पावसाचं पाणी पडतं तेव्हा ते लोणी पायाले वाटते. लोणी कसं मऊ असतं तसं ते पायाला मऊ लोण्याप्रमाणे भासतं. आता काया, काया म्हणजे काळ्या. ढेकळात डोया, डोया म्हणजे डोळा आणि हिरवं म्हणजे हिरवं, हिरवगार, हिरवा रंग. सपानं म्हणजे स्वप्न. पाहेते म्हणजे पाहते. आता कसं येईल याचं उत्तर? तर पाऊस आल्याने काय होतं, तिफन घेऊन शेतकरी आपल्या शेतामध्ये काय करतात? पेरणी करत असतात. मग मातीच्या काळ्या ढेकळातून चालताना ती पावसात भिजल्यामुळे पायाला कशी लागते? तर लोण्यासारखी मऊ जाणवते. आता या ढेकळातून, या काळ्या ढेकळातून आता हिरवगार पीक येईल. बरोबर? जे बी पेरलेलं आहे त्या बीतनं अंकुर येणार. बरोबर? त्याचा रंग कसा असणार? हिरवागार. म्हणजेच काय? तर हिरवं सपान. म्हणजे या ढेकळातून आता हिरवगार पीक येईल असं स्वप्न शेतकरी पाहत आहे. अर्थातच या ओळीतून शेतकऱ्याचा जो आशावाद आहे, हा आशावाद इथे आपल्याला दिसून येतोय. हे लिहून घ्या जरा तुम्ही, मी डिक्टेट करते. कृती 4.1चं उत्तर लिहून घ्या. पाऊस आल्याने तिफन घेऊन, तीफ पहिला तिफन घेऊन शेतकरी आपल्या शेतात पेरणी करतात. पाऊस आल्याने तिफन घेऊन शेतकरी आपल्या शेतात पेरणी करतात. वाक्य संपलं, पूर्णविराम. त्याच्या पुढची ओळ लिहून घ्या. मातीच्या काळ्या ढेकळातून चालताना ती पावसात भिजल्यामुळे पायाला लोण्यासारखी मऊ जाणवतात. वाक्य संपलं, पूर्णविराम द्या. या ढेकळातून आता हिरवगार पीक येईल. आता पीकचा पी जो आहे हा दुसरा येणार. पीक येईल असं स्वप्न, आता हिरवगार पीक येईल असं स्वप्न
शेतकरी पाहत आहे. असं स्वप्न शेतकरी पाहत आहे. पूर्णविराम. या ओळीतून शेतकऱ्याचा आशावाद दिसून येतो. झालं? पूर्णविराम द्या. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. नमुना 2, प्रश्न पहिला 1b. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1, आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे आकृती पूर्ण करा. त्यातलं पहिलं वाक्य आहे पायाला लोण्यासारखा स्पर्श सुखावतो. कसला स्पर्श असतो हा? अर्थातच ढेकळाचा. मग उत्तर काय लिहायचं आपण? मातीचे ढेकूळ. पायाला लोण्यासारखा स्पर्श सुखावतो. कसला? मातीचे ढेकूळ. आता दुसरा प्रश्न. शेतकरी हिरवगार शेत पिकवण्याचं पाहतो आहे. काय बघतोय तो? अर्थातच स्वप्न. मग उत्तर येईल स्वप्न. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कृती 2, आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न समान अर्थाच्या काव्यपंक्ती शोधून लिहा. पहिला आहे आकाशात विजा चमकत असतात, जणू त्यांचा थैथै नाच चालू असतो. आता ह्याचा हा अर्थ आहे. आता या अर्थाची ओळ तुम्हाला कवितेतून शोधायची आहे. आकाशात इजा चमकत असतात, जणू त्यांचा थैथै नाच चालू असतो. या अर्थाची ओळ कुठली आहे? अर्थात बरोबर तुम्ही ओळखलंय. दुसरी ओळ आहे इज नाचते थैथय. बरोबर. आता पुढे ढग ढोल वाजवते अशी ती ओळ आहे. पण पुढे ढगांचं बद्दल काही दिलंय का? नाही दिलंय. फक्त आकाशात विजा चमकत असतात असंच दिलंय. बरोबर. मग आपण काव्यपंक्ती एवढीच लिहायची. इज नाचते थैथय एवढीच ओळ तिथे लिहायची आहे. लिहून ठेवा हवं असेल तर. इज नाचते थैथय एवढीच ओळ तिथे येईल. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. दुसरं, पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत, जणू या सरी मातीला अंघोळ घालत आहेत. आता या अर्थाची ओळ काय आहे? बघा बरं, शोधता येते का तुम्हाला? पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत, जणू या सरी मातीला अंघोळ घालत आहेत. बघा काय आहे? मिळाली ओळ. सरीवर सरी येती, माती न्हाती धुती होते. बरोबर. ही पूर्ण वाक्य तिथे लिहायचं आहे. काय लिहिणार उत्तर मग? सरीवर सरी येती, माती न्हाती धुती होते. कळलं? चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न. खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा. काया ढेकळात डोळ्या, हिरवं सपन पाहेते. या ओळीची संकल्पना स्पष्ट करायची. अर्थात हा प्रश्न एका गुणांसाठी आहे, त्यामुळे ते तेवढंच लिहायचं आहे. काया म्हणजे काय? काळं. ढेकूळ म्हणजे काय? तर माती घट्ट झालेली असते ना, तर ते ढेकूळ. आणि डोळा म्हणजे डोळा. हिरवं म्हणजे हिरवा रंग. सपन म्हणजे स्वप्न. पाहते म्हणजे पाहतो. मग उत्तर असं येईल, शेतकरी भर दिवसा काय करतो? शेतामध्ये स्वप्न पाहत आहे. त्याची जमीन कशी आहे? सुपीक आहे, काळी कसदार आहे. बरोबर. त्यात हिरवगार शेत पिकून खूप धनधान्य मिळवायचं आहे.
हे त्याचं स्वप्न आहे असं याचं उत्तर येईल. बरोबर. चला लिहून घ्या. मी सगळंच लिहून देणार नाही आहे, पण जे कठीण आहे एवढं लिहून देते. चला लिहून घ्या. शेतकरी भर दिवसा शेतात, शेतकरी भर दिवसा शेतात स्वप्न पाहत आहे. वाक्य संपलं. पूर्णविराम. पुढे लिहा. त्याची जमीन सुपीक, त्याची जमीन सुपीक व काळी कसदार, त्याची जमीन सुपीक व काळी कसदार आहे. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. त्यात हिरवगार शेत पिकवून, त्यात हिरवगार शेत पिकवून खूप धनधान्य मिळवायचं त्याचं स्वप्न आहे. त्यात हिरवगार शेत पिकवून खूप धनधान्य मिळवायचं त्याचं स्वप्न आहे. झालं लिहून. चला आता पुढे जाऊया. कृती 3 कवितेतील शब्दार्थ. त्यातला पहिला प्रश्न आहे प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. आता तानुलं. तानुलं म्हणजे काय? छोटं बाळ. हवं असेल तर लिहून घ्या. तानुलं म्हणजे छोटं बाळ. सांजिले. सांजिले म्हणजे सायंकाळ. आता म्हणजेच काय? संध्याकाळ. संध्याकाळला योग्य शब्द आहे सायंकाळ. त्यानंतर पाराबती. पाराबती म्हणजे कोण? पार्वती. मग लिहून घ्या. पार्वती ही कोण आहे? पार्वती सदाशिव शेतकऱ्याची पत्नी आहे. त्या पुढचं आहे नवसाचं. नवसाचं म्हणजे लिहून घ्या शब्द नवसाचं. नवसाचं. आता कृती 4 काव्य सौंदर्य. त्यातला पहिला प्रश्न आहे खालील पंक्तीचे आशय सौंदर्य लिहा. आता काय दिले वाक्य आपल्याला? काव्य पंक्ती आहे ती. काटा पायात रुतते, लाल रगत सांडते, हिरवं सपन फुलते. म्हणजे काटा पायात रुतते म्हणजे काटा जो आहे हा पायामध्ये रुततो, लागतो. लाल रगत सांडते. लाल म्हणजे लाल रंग, रगत म्हणजे रक्त. आणि काटा पायाला लागल्यानंतर काय होतंय? तर पायातनं रक्त सांडत आहे. हिरवं सपन फुलते. हिरवा हा रंग आहे. सपन म्हणजे स्वप्न. फुलतंय म्हणजे हे स्वप्न तो पाहत आहे. आता आशय सौंदर्य काय लिहिणार आपण? तर पहिला ऐका. आपल्या कष्टानं मेहनतीनं शेत हिरवगार होईल आणि धान्य डोलायला लागेल असं स्वप्न शेतकरी पाहत असताना किंवा त्याच्या मनामध्ये जसे विचार चालू असतात त्याच वेळेला शेतकऱ्याच्या पायामध्ये काटा टोचतो. आणि काटा टोचल्यामुळे काय होतं? तर त्याच्या पायातनं लाल रक्त यायला लागतं. बरोबर. पण बघा आपल्याला एखादा चिमटा काढल्यानंतर आपल्याची वेदना जाणवत असते. बरोबर. काही टोचलं तरी आपल्याला दुखतं, आपण आ ऊ करून ओरडत असतो. पण शेतकऱ्याच्या पायाला काटा टोचतो, त्याच्या पायातनं रक्त येतं त्यामुळे. पण हे टोचल्यानंतरची जी वेदना असते ही शेतकऱ्याला अजिबात जाणवत नाही. का जाणवत नाही? कारण त्याच्या कष्टातून, त्याच्या श्रमातून, त्याच्या मेहनतीतून हिरव्यागार शेताचं स्वप्न कधी ना कधी सत्यात उतरेल असा विचार किंवा असा विश्वास त्याला वाटत असतो. हे त्याचं हिरवं स्वप्न आहे. बरोबर. आता लिहून घ्या. हे मी लिहून देते तुम्हाला. काही भाग मी लिहून देते, तो लिहूनच घ्या. चला. आपल्या कष्टाने स्वल्पविराम मेहनतीने शेत हिरवगार होईल
आणि धान्य डोलू लागेल असं स्वप्न पाहत असताना शेतकऱ्याच्या पायात काटा टोचतो. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम द्या. पुढे कंटिन्यू करायचंय. त्यामुळे पायातून लाल रक्त येऊ लागतं, पण त्या वेदना शेतकऱ्याला जाणवत नाहीत. कारण त्याच्या कष्टातून, मेहनतीतून हिरव्यागार शेताचे स्वप्न सत्यात उतरेल असा विश्वास वाटतो. हे ह्याचं आशय सौंदर्य आहे. हं, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आता हे सुद्धा तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा. त्यातला पहिला प्रश्न आहे, प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत? विठ्ठल वाघ. हे तुम्ही पाठ्यपुस्तकातून बघून लिहू शकता. आता लिहा पुढचा प्रश्न, प्रस्तुत कवितेचा विषय. आता विषय काय आहे? तर शेतकरी, कष्टकरी, लोकजीवनाचं चित्रण करणारी ही ग्रामीण कविता आहे. बरोबर, हा या कवितेचा विषय आहे. मी तुम्हाला नेहमी सांगत असते, कवितेचा विषय तुम्हाला कुठे मिळतो? तर जिथे कवितेचा परिचय दिलेला असतो तिथली खालची ओळ बघायची. आता कवितेचा प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. काय दिले वाक्य? झोई काटीले टांगते, त्यात तानुल लळते, त्यात तानुल लळते ढग बरसते. आता वर्कबुक पान नंबर 150 वर या, 150 पेज नंबर. आणि पहिलं कडवं दिलंय बघा, जिथे काव्य परिचय आणि खालती भावार्थ दिले, त्या भावार्थामध्ये खाली या बघा. नंदी बैलाच्या जोळीले सदाशिव हाकाला ते मिळाले, त्याचा अर्थ दिलेला आहे बघा खाली. पाऊस आल्यामुळे पेरणीसाठी मिळालं. त्यातली दुसरी ओळ बघा मधल्या बाजूला, त्यावेळी सदाशिवची पत्नी पार्वती. मिळालं वाक्य. तर ते घ्यायचं नाही, त्याच्या पुढचं बघा, आपल्या पोटाला पदराची ओटी बांधून. तिथून सुरुवात करायचं आहे. मग अर्थ काय लिहिणार आपण? झोई काटीले टांगते, त्यात तानुल लळते, त्यात तानुल लळते ढग बरसते. मग काय लिहिणार आपण? शेतकऱ्याची पत्नी आपल्या पोटाला पदराची ओटी बांधून त्यात बियाणे घेऊन पेरणी करत आहे. आपले रडणारे छोटे बाळ पार्वतीने झोळीत ठेवले आहे. ती झोळी तिनं काठीला टांगून ठेवली आहे. झोळीत झोका घेणारं बाळ रडत आहे आणि आकाशातून ढग बरसू लागले आहेत. पाऊस सुरू झालेला आहे. असा हा अर्थ तुम्ही इथे लिहायचा आहे. बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे चौथा, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. आता संदेश काय मिळतो आपल्याला? हवं असेल तर लिहून घ्या हा संदेश. साऱ्या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी, साऱ्या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी, स्वल्पविराम, त्याचे कष्टमय जीवन जाणून घ्यावे व ग्रामीण जीवनाचा स्वल्पविराम बोलीभाषेचा परिचय व्हावा, हा उद्देश समाज मनाला कळणं महत्त्वाचं आहे. बरोबर. आता ही कविता का आवडली तुम्ही तुमच्या परीने लिहू शकता.
मला असं वाटतं कविता मला का आवडली, तर शेतकऱ्याच्या कष्टकरी जीवनाचं चित्र हृदयाला भिडणारं आहे. त्यानंतर भर पावसामध्ये शेतकरी काम करताना त्याचं तान्हमूल रडत असताना पेरणी करावी लागते आणि हिरवं स्वप्न जे आहे हे फुलवावं लागतं. हा आशय जो आहे या कवितेचा हा हृदय हेलावून सोडणारा असा आहे. त्यानंतर लोकगीत आहे हे, बरोबर, कारण वऱ्हाडी भाषेचं आहे त्यामुळे ते लोकगीत आहे. गीताचे जे प्रकार असतात भावगीत भक्तिगीत, तर त्यामध्ये हा लोकगीताचा प्रकार आहे. तर लोकगीताची एक संथ लय या कवितेला आलेली आहे. तुम्ही ही कविता ऐकवली आहे तुम्हाला मी, बरोबर, चालीमध्ये, त्यामुळे ती संथ लय तुम्हाला त्यामध्ये जाणवली असेल. मग ती मला आवडली. त्यानंतर पावसात भिजलेल्या मातीला नातीदुती स्त्री म्हटलेलं आहे. तसंच काळ्या आईचं हृदयाचं वर्णन ह्याच्यामध्ये केलेलं आहे. ते अतिशय चांगल्या आणि चपखल शब्दामध्ये केलेले आणि ह्या सगळ्यामुळे मला ही कविता फार आवडलेली आहे. हां, तर अशा प्रकारे तुम्ही हे लिहू शकता. आता आपण जातोय पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 3. खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द द्या. पाराबती करते त्या दोन कृती. काय करते, तर ती सगळ्यात पहिल्यांदा काय करते, वटी पोटाला बांधते. नंतर काय करते, झोई काटीले टांगते. तर या दोन कृती तुम्ही इथे देऊ शकता. आता बघा, कवितेत आलेले वऱ्हाडी शब्द शोधा आणि त्यांना प्रमाण भाषेत शब्द लिहा. मी जेव्हा कविता शिकवली होती तेव्हा प्रत्येक शब्दाचे अर्थ इथे दिलेले होते. तरी पण एकदा मी सांगते. काया, काया हा वऱ्हाडी शब्द आहे, त्याला प्रमाण भाषेत म्हणजे शुद्ध मराठीमध्ये काय म्हणतात, काळ्या. जसं पाणी शब्द आहे त्याला पाणी शब्द वापरला आहे. ईज म्हणजे वीज, झोई आहे झोळी, वटी म्हणजे ओटी, पाराबती पार्वती, काटीला काठीला, लळते रडते. त्यानंतर जीवाले म्हणजेच जीवाला, सांजिले संध्याकाळी, सपन स्वप्न, डोया डोळा, रगत रक्त, वाटुली वाट, हिरवं हिरवं. आता हा हिरवं म्हणजे वर रफार जसं कवितेमध्ये आपण शब्द वापरला आहे. मी तुम्हाला कविता समजावली तेव्हा म्हटलं की हिरवं हा शब्द असा लिहित नाही पण तो कवितेमध्ये वापरलेला आहे. मग हिरवं हा रंग आहे, हिरवं असं आपण मराठीमध्ये प्रमाण भाषेत लिहिलं जातं. नंतर ढेकूळ, ढेकूळ म्हणजे ढेकळ, पायाले म्हणजे पायाला. तर अशा प्रकारे हे वऱ्हाडी शब्द प्रमाण भाषेमध्ये आपल्याला लिहायचे आहेत. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. शेवटचा प्रश्न आहे, कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. आता कवितेचा विषय काय आहे, तर शेतातली पेरणी. हा जरी इतके मोठे रकाने असले तरी तेवढं लिहायचं नाही आहे. कवितेचा विषय जसा मावेल तसा खालती लिहित चला. कवितेचा विषय काय आहे, तर शेतातली पेरणी. कवितेची भाषा कुठली आहे, तर वऱ्हाडी. आता कवितेतली पात्र कोण आहेत, तर शेतकरी आणि शेतकऱ्याची पत्नी, ही दोन पात्र तिकडे लिहायची आहेत. पात्र म्हणजे कॅरेक्टर किंवा व्यक्तिरेखा. कवितेमध्ये ही दोन व्यक्तिरेखा ते दाखवलेल्या आहेत कवीने, बरोबर, म्हणून त्या दोघांची नावं लिहायची. आता कवितेमध्ये तुम्हाला आवडलेलं प्रतीक कुठलं, तर मला काटा हे प्रतीक आवडलं. कारण का आवडलं, तर ते काट्यामुळे काय होतं, तर कष्ट दर्शवले जातात. काटा पायाला लागतो आणि मग रक्त जरी आलं तरी त्याची वेदना त्याला होत नाही, बरोबर, कारण का तो कष्टकरी आहे. कष्ट करत असताना तो हे जे होत असतं ह्याच्याकडे तो दुर्लक्ष करत असतो. म्हणून मला काटा हे प्रतीक आवडलं. तुम्हाला अजून कसलं आवडलं असेल दुसरं तर तुम्ही लिहू शकता. आता कवितेतील नैसर्गिक घटना काय आहेत, तर बघा, जसं विजा चमकतात ही नैसर्गिक घटना आहे. मग ढगांचा गडगडाट होतो ही सुद्धा नैसर्गिक घटना आहे. त्यानंतर ढग बरसतात ही सुद्धा नैसर्गिक घटना आहे. तर असं ह्या मी तीन सांगितल्या, तुम्ही अजून काही नैसर्गिक घटना असतील तर तुम्ही इथे देऊ शकता. त्याचं स्वागत आहे. मला वाटतं कविता तुम्हाला समजली असेल. प्रश्न उत्तरांसह ती पूर्ण करायची आहे. ठीक आहे, थँक्यू.